ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत अंतुलेंच्या खळबळजनक विधानावर आणि त्याचे काय परिणाम झालेत याबद्दल। मी थेट जातोय खासदार भरतकुमार राऊत यांच्याकडे। राऊत, मला सांगा की लोकसभेचं हे अधिवेशन जे आहे ते चांगल्या नोटवर सुरू झालं। तुम्ही सर्व पक्षांनी मिळून दहशतवादाचा मुकाबला करण्याची शपथ घेतलीत। अधिवेशन संपताना मात्र पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं। हे रोखायचं कसं आणि काय करायला पाहिजे यासाठी? निखिल वगैरे मला या आधी दोन गोष्टींवर आधी बोलायचं आहे, नंतर मी आपल्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देणार आहे। पहिली गोष्ट, प्रकाश बाळ यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ना त्याच्यावर मला बोललंच पाहिजे। त्यांनी म्हटलं की शिवसेनेने करकरेंच्या विरुद्ध आंदोलन उभारलं, त्यांना हे केलं आणि नंतर ते हुतात्मा कसे झाले। एक लक्षात घ्या की ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत। ज्या साध्वी प्रज्ञा आणि त्या इतरांच्यावर ज्या पद्धतीने चौकशी चालली होती त्याबद्दल शिवसेनेचा कायम विरोध राहिलेला आणि त्याच्याबद्दल त्या संदर्भामध्ये करकरे यांच्याविषयी शिवसेनेने वक्तव्य केलं होतं आणि भूमिका घेतली होती। करकरेंच्या राष्ट्रीय भावनेबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल आणि त्यांच्या देशभक्तीबद्दल कधीही शंका व्यक्त केलेली नाही आणि ते ज्या पद्धतीने राऊत, तुमच्या मुखपत्रामध्ये त्यांची धिंड काढण्याबद्दल लिहिलं गेलं होतं। बरोबर आहे, ते धिंडा ते त्यांच्या त्या भूमिकेबद्दल लिहिलं गेलं। एक लक्षात घ्या, प्रत्येक जण वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या विषयावर घेत असतो। इश्यू बेस नावाची एक गोष्ट असते, त्या विषयावर आपण तसं केलेलं होतं। आता त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने वीरमरण पत्करलं त्यानंतर आम्ही तुम्हाला असं वाटतं की आम्ही तसंच करावं। ही स्वतंत्र अतिरेक्यांचा हल्ला आणि साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विरुद्धची चौकशी या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, त्याची गलत होता कामा नये। नंबर दोनची गोष्ट, बाळासाहेबांनी केलेली जी विधान आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम हिंदू या शब्दाचा अर्थ हिंदुस्थानी असा मानलेला आहे। जे राष्ट्रीय भावनेचे आहेत त्यांना हिंदू मानत आहेत। त्यामुळे शिवसेना प्रमुखांनी कायम सांगितलेलं आहे की जे राष्ट्रीय वृत्तीचे मुसलमान आणि पाक धार्जिणे मुसलमान अशा दोन स्वतंत्र गोष्टी केलेल्या आहेत। बाळासाहेबांची सगळी विधानं जी आहेत ही पाक धार्जिणे आणि पाकिस्तान मधले लोक आहेत, पाकिस्तानी राज्यकर्ते आहेत यांच्यापुरते। त्यामुळे इथे पुन्हा असा काहीतरी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होऊ नये। आता पुढचा तुमचा प्रश्न होता तो म्हणजे लोकसभेचं अधिवेशन सुरू झालं, संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि सर्वांनी एकीने दहशतवादाविरुद्ध लढा देण्याची घोषणा केली आणि त्याप्रमाणे जर तुमच्या लक्षात असेल पहिले 4 दिवस हे कामकाज अतिशय चांगलं चाललं होतं। अशा वेळी सत्ताधारी पक्षाचेच नव्हे तर सत्तेच्या मधले ते एका सरकारचे ज्येष्ठ मंत्री असलेले अंतुले यांनीच हे विधान करून हे वातावरण बिघडवलेलं आहे। त्याच्यामुळे जर का ह्याला कोणी जबाबदार असेल तर ते पूर्णपणे 100% हे सरकार जबाबदार आहे। जर का मगाशी प्रकाश बाळ यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी विधान केलं बुधवारी दुपारी, त्यानंतर बुधवार संध्याकाळपर्यंत जर का त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली असती तर हा प्रश्न तिथेच थांबला असता आणि पुन्हा एकोप्याचं वातावरण झालं असतं। परंतु सरकार 5 दिवस थांबलं। बुधवार, गुरुवार, शुक्रवार, नंतर शनिवार, रविवार सुट्टी होती, त्यानंतर पुन्हा सोमवारी संसदेचं अधिवेशन भरलं, मंगळवारी दुपार नंतर हे विधान करण्यात आलं। मला असं वाटतं की सरकारला सुद्धा या विषयाची पुरेशी चाड नाही, राष्ट्रीय एकात्मतेची चाड नाही आणि दहशतवादाविरुद्ध बोलण्याच्या गोष्टी ही फक्त एक लिप सर्व्हिस आहे आणि ती फक्त विरोधी पक्षांना द्यायचा एक डोस आहे। आधी स्वतःकडे बघायचं आणि नंतर इतरांना। या सरकारमध्ये असा माणूस राऊत, तुमचा मुद्दा पोचलाय, माझा वेळ संपत आलाय। मुकादम, मला शेवटी सांगा, 30 सेकंद आहेत तुम्हाला, काय एकूण प्रकारे दिसतोय? राजकारणी काही सुधारायची लक्षणं दिसत नाही, तुम्हालाही असंच वाटतं का? बिलकुल, त्याच्यामध्ये प्रश्नच नाहीये। एक शूद्र होते, त्या शूद्र व्यक्तीच्या विधानाकडे इतकं लक्ष दिलं नसतं तर तो प्रश्न त्याच दिवशी तिथेच संपला असता। राजीनाम्याचा प्रश्न होता तो त्यांनी पक्षाने आपापल्या आपसात बघितला असता। मी अजूनही तेच सांगतोय की त्यांची वेळ आणि स्थळ चुकलं, वेळ आणि स्थळ अंतुलेंचं चुकलं आणि राजकारणी तेच करतात। शेवटी मला सांगा, हे कसं थांबवायचं? पाकिस्तानचा एवढा मोठा धोका आहे, युद्धाचे ढग येत आहेत, तरी सुद्धा राजकारणी भांडणं थांबवत नाहीत, काय म्हणाल तुम्ही? हे जर थांबवायचं असेल ना, खऱ्या अर्थाने थांबवायचं असेल, तुम्ही आता उल्लेख केलात की संसदेच्या अधिवेशनात सुरुवातीला जो एकजुटीचं हे दिसलं हे भ्रम होता। म्हणजे राऊत आता जे म्हणतायत ना की करकरे यांच्याबद्दलची आधीची भूमिका ही होती, इश्यू वेगळा होता, हे ते संधिसाधूपणा आहे। हा जो संधिसाधूपणा आहे, दुटप्पीपणा आहे, तोच ह्याच्या मुळाशी आहे। तो सेक्युलरवाद्यांचाही दुटप्पीपणा आहे, जे बाटला हाऊसमध्ये दिल्लीला दिसलं। शिवसेना, भाजप, संघ परिवार यांचाही मुळात असा दुटप्पीपणा, असा संधिसाधूपणा आहे, म्हणूनच पाकिस्तानचं फावतंय।
आणि त्यामुळे आपण पाकिस्तानी दहशतवादाला तोंड देऊ शकत नाही. जेव्हा सध्या मला असं वाटत होतं की संसदेत जे सुरुवातीला एकजुटीचं चित्र दिसलं ते टिकेल आणि समाजाची ती भावना आहे, म्हणजे एक प्रकारे राजकारणी समाजाच्याच भावनेपासून वेगळे होत आहेत. केवळ सत्तेचं क्षुद्र राजकारण चालू आहे. समाजाची आज तुम्ही बघा, कोणी म्हणत असेल की मेणबत्त्या पेटवून काय होतं, पण एकाच समाजाच्या घटकाने समाज एक आलेला आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर हे होऊ शकतं. आजही समाजाला एकता हवी, समाजाला ह्या पद्धतीने हवे, पण हे राजकारणीच दे आर फेलिंग असं आहे त्याचं. माझा वेळ संपलेला आहे. शेवटी हे महत्वाचं जे याच्यातला निष्कर्ष निघालेला आहे की सगळा समाज गेले महिनाभर एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढायचं म्हणतोय, पण राजकारण्यांना भान नाहीये, एकमेकावर चिखलफेक चाललेली आहे. आपण सगळे मिळून त्यांना सांगायला हवं हे ताबडतोब थांबवा. दहशतवादाचा राक्षक अधिकाधिक क्रूर होतोय, त्याला कुणीतरी रोखायला हवं. शेवटी पुन्हा एकदा मी आपला आजचा प्रश्न घेतो. बघा, सकाळपासून मी तुम्हाला जो प्रश्न विचारलाय, अंतुलेंच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का? पडद्यावर पाहू शकता प्रेक्षक काय म्हणतायत. 83% लोक म्हणतायत होय नुकसान झालंय. शेवटी मी इतकंच म्हणेन, अंतुलेंनी काँग्रेसचंच नव्हे तर देशाचं सेक्युलरिझमचंही नुकसान केलंय. धन्यवाद. पहा फक्त आयबीन लोक.